सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थ्यांचे या आभासी सभेमध्ये स्वागत करतो. तुम्हा सर्वांना माहित आहे की आता 24 तारखेपासून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती याची हिवाळी 2021 ची परीक्षा ही सुरू होत आहे आणि या परीक्षेमध्ये BA फर्स्ट इयर म्हणजे आपण आपल्या महाविद्यालयाच्या संदर्भातच इथे बोलतो आहे. BA फर्स्ट इयर, फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर, फिफ्थ सेमिस्टर, त्याच्यानंतर सिक्स सेमिस्टर अशा सगळ्या सेमिस्टरची एक्झाम होणार आहे. पण त्यातल्या त्यात आज आपण इथे ज्यासाठी बोलणार आहोत म्हणजे जे विद्यार्थी जास्त संख्येमध्ये आहे BA फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि फायनल याचे BA फर्स्ट इयरचे फर्स्ट सेमिस्टरचे विद्यार्थी आहे, BA सेकंड इयरचे थर्ड सेमिस्टरचे आहे आणि BA फायनल इयरचे फिफ्थ सेमिस्टरचे आहे. म्हणजे हे रेग्युलर विद्यार्थी आहे. या रेग्युलर विद्यार्थ्यांचे पेपर कसे होणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला हे कसे मिळणार आहे, काय मिळणार आहे याबद्दल आपण थोडंसं इथे चर्चा करणार आहे. आणि त्याच्यानंतर तुमच्या ज्या काही शंका असेल किंवा तुमचे काही प्रॉब्लेम्स असेल ते तुम्ही सांगा, विचारा. याच्यासोबतच तुम्हाला सर्व प्राध्यापक वृंद जे आहे हे सुद्धा आपापल्या विषयासंदर्भात त्यांना जर का काही सूचना द्यायच्या असेल तर त्या पण इथे देईल आणि आपण सगळे मिळून ही एक्झाम जी आहे ही चांगल्या पद्धतीने यशस्वी पार पाडू असा मला विश्वास आहे. तर मला असं वाटतं की आता सगळ्यात पहिल्यांदा आपण जे आहे की BA फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि फायनल तिघांसाठी पण हे सांगतोय की याच्या आधी म्हणजे मागची जी तुम्ही एक्झाम घेतलेली दिलेली होती म्हणजे पर्टिक्युलरली BA सेकंड इयर आणि BA फायनलच्या विद्यार्थ्यांनी, तर त्यांना माहित आहे की जे एक्झाम आहे ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे माहित आहे की कशा पद्धतीचं वगैरे आहे. खास करून BA फर्स्ट इयरसाठी, BA फर्स्ट इयरचं फर्स्ट सेमिस्टर जे आहे त्यांच्यासाठी आपण हे सांगतोय की कशा पद्धतीची राहणार आहे. याच्या आधीची परीक्षा आणि ही परीक्षा या परीक्षेमध्ये फरक काय आहे पहिल्यांदा आपण ते समजून घेऊ. पहा, याच्या आधीच्या ज्या परीक्षा होत्या त्या शासनाने म्हटलं होतं की तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोन्हीही पद्धतीने घेऊ शकता. पण यावेळेस शासनाने असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की ही परीक्षा फक्त ऑनलाईन स्वरूपाचीच घेतल्या गेली पाहिजे. त्याच्यामुळे आपण जी ही एक्झाम घेणार आहोत ही फक्त ऑनलाईनच घेणार आहोत. इथे ऑफलाईनचा कोणताही पर्याय आपल्याला उपलब्ध नाही. त्याच्यामुळे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले म्हणजे मोबाईल अपडेट ठेवायचे, त्याच्यात नेट व्यवस्थित ठेवायचं, जिथे नेटवर्क येते अशा ठिकाणी जायचं आणि तिथून पेपर तो द्यायचाच, सबमिटच करायचा त्या स्टिप्युलेटेड पिरियडमध्ये. तुमचा जो काही टाइम टेबल आहे त्या टाइम टेबल नुसार. कारण की जर का तुम्ही तो पेपर सबमिट करू शकले नाही किंवा तुम्ही तो देऊ शकले नाही कोणत्याही कारणामुळे, तर तुम्हाला पेपर देण्यासाठी दुसरं कोणतेही प्रोव्हिजन होणार नाही. मग तुम्हाला ती उन्हाळी परीक्षेमध्येच द्यावं लागेल. त्याच्यामुळे शक्यतोवर करून असं करू नका. आणि खूप काही मोठी गोष्ट नाही आहे. आज आपण कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या मोबाईलच्या युगामध्ये आहे. सर्वांच्या जवळ मोबाईल विपुल प्रमाणात आहे. आपल्या जवळ नसेल तर आपण आपल्या भावाचा, वडिलांचा, एखादे शेजारी काका वगैरे असेल तर त्यांचा किंवा कोणत्याही व्यक्तीचा मोबाईल घेऊ शकतो. त्या त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याला इझिली ती लिंक अवेलेबल होऊ शकते
आणि आपण एक्झाम सहजपणे देऊ शकतो. म्हणजे काही प्रयत्न हे विद्यार्थ्यांना तुम्हाला सुद्धा करायचे आहे. त्या अनुषंगाने मी तुम्हाला ही इन्स्ट्रक्शन दिली. आता सगळ्यात पहिल्यांदा तर तुमचा पेपर जो आहे हा किती मार्क्सचा राहणार आहे आणि कसा राहणार आहे. तर तुमचा पेपर जो आहे हा ऑब्जेक्टिव्ह टाईप राहणार आहे. पहा, लक्षात घ्या. ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे थोडक्यात सांगतो, तुम्ही कोण बनेगा करोडपती पाहिलं असेल. एक प्रश्न, 4 ऑप्शन, लॉक कर दिया जाए, तशासारखं तर तुमचा पेपरचं पॅटर्न राहणार आहे. आता प्रश्न तुम्हाला किती राहणार आहे तर 40 प्रश्न राहणार आहे. प्रश्न तुम्हाला 40 राहणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क राहणार आहेत आणि सर्वच्या सर्व प्रश्न सोडवणं तुम्हाला कंपल्सरी आहे, बंधनकारक आहे. त्याच्यामुळे असं करायचं नाही की बा हा प्रश्न सोडून दिला, ऑप्ट आउट केला, तर असं करता येत नाही. तुम्हाला जर का येत नसेल, तुम्ही तो सोडून दिला तर तो 0 मार्क म्हणूनच आम्ही इकडे गणल्या जाईल. त्याच्यामुळे असे शक्यतो करून करायचं नाही की बा तो म्हणजे प्रश्न आपल्याला आपण त्याला हे केलं, सोडून दिला, असं करू नका. सगळेच्या सगळे तुम्हाला पेपर प्रश्न सॉल्व्ह करावंच लागणार आहे. ठीक आहे. आता हे प्रश्नपत्रिका जी आहे ही तुम्हाला कशी मिळणार आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने उत्तर देणार आहे. पहा, लक्षात घ्या, तुम्हाला प्रश्नपत्रिका जी आहे ही गुगल फॉर्मच्या स्वरूपात मिळणार आहे. गुगल फॉर्म मला वाटतं जवळपास सगळ्यांना माहित आहे. गुगल फॉर्म एक लिंक असते, त्याच्यावरती जर का तुम्ही पाहिलं तर त्या लिंक वरती जर का तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला एक इंटरफेस ओपन होईल आणि इंटरफेस ओपन झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, रोल नंबर, क्लास, सेमिस्टर, सब्जेक्ट, डेट हे सगळं लिहावं लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट सेशनमध्ये नेक्स्ट करावं लागेल तुम्हाला. नेक्स्ट केलं की तुमच्या समोर पेपर येईल. मग एक क्वेश्चन, त्याच्या खाली त्याचे 4 ऑप्शन, त्या जो करेक्ट ऑप्शन आहे त्याच्यावरती फक्त क्लिक करायचं. त्याच्यानंतर समोर जायचं, समोरचा प्रश्न तो सॉल्व्ह करत, असं एक करत 40 प्रश्न सॉल्व्ह करायचे. त्याच्यानंतर एक सबमिटचं बटन येईल, त्या बटनला क्लिक केलं की तुमचा पेपर सबमिट होईल आणि सबमिट झाल्याबरोबरच तुम्हाला एक मेसेज येईल, म्हणजे तिथेच तुम्हाला दिसेल की बा युअर रिस्पॉन्स किंवा युअर पेपर इज सक्सेसफुली सबमिटेड, युअर रिस्पॉन्स इज सबमिटेड सक्सेसफुली किंवा युअर रिस्पॉन्स इज सक्सेसफुली सबमिटेड, अशासारखं तुम्हाला एक मेसेज येईल. म्हणजे तुमचा पेपर हा सक्सेसफुली सबमिट झाला असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे आता पहा, पेपर तुम्हाला कशा पद्धतीने येणार आहे हे क्लिअर झालंय सगळ्यांना. हो सर. याच्यामध्ये कोणाला डाऊट असेल तर विचारू शकता. पेपर कसा मिळणार आहे तुम्हाला आणि पेपर हा तुम्हाला किती मार्क्सचा राहणार आहे, या दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या आहे. आता त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट मी परत अजून एक वेळा अंडरलाईन करतोय, ती म्हणजे तुम्हाला या वेळेस ऑफलाईन स्वरूपात पेपर देता येणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात हा पेपर द्यायचा आहे. त्याच्यामुळे आपल्या ज्या मैत्रिणी आहे, आपल्या ज्या बहिणी आहे की ज्यांच्याजवळ मोबाईल नाही आहे, एक डिव्हाइस नाही आहे, जर का अशा कोणी तुमच्या मैत्रिणी असेल तर त्या मैत्रिणींना आपल्या जवळ जर का एखादा दुसरा एक्स्ट्रा एखादा मोबाईल असेल किंवा आपल्या वडिलांचा असेल, भावाचा असेल किंवा मोठ्या बहिणीचा असेल किंवा लहान भावाचा असेल, मोठ्या भावाचा असेल, तर तो मोबाईल फक्त तेवढ्या पुरता त्यांना उपलब्ध करून द्यायचा, त्यांना म्हणायचं की बा तुम्ही याच्यावरून पेपर सोडवा आणि
त्याच्यानंतर लागल्यास तर तो तुम्ही घेऊ शकता. पण हे करत असताना एक गोष्ट मात्र नक्की करायची की तो मोबाईल, तो नंबर तुम्हाला जे मराठी शिकवतात मॅडम, वाडेकर मॅडम, त्यांच्याकडे तो द्यायचा, जेणेकरून तुमच्या संबंधित वर्ग जो आहे म्हणजे BA फर्स्ट इयर किंवा सेकंड इयर किंवा फायनल या ग्रुपमध्ये तो ऍड केला जाईल. ठीक आहे, म्हणजे त्यांच्यापर्यंत सहज रीतीने तो फॉर्म जो आहे किंवा ती जी लिंक आहे ती लिंक सहज पद्धतीने पाठवल्या जाऊ शकेल. तर सगळ्यात महत्वाचं जे मला सांगायचं होतं ते म्हणजे फॉर्म बद्दल, गुगल फॉर्म बद्दल, त्याच्यानंतर असणारे तुमचे तुम्हाला कशा पद्धतीने पेपर राहणार आहे ते, आणि तुम्हाला कशा पद्धतीने तो सोडवायचा आहे ते. आता तुम्हा सर्वांना रोल नंबर मिळालेले आहे का? BA फर्स्ट इयर फर्स्ट सेम, BA फर्स्ट इयर, BA सेकंड इयर थर्ड सेम आणि BA फायनल फिफ्थ सेम यांचे रोल नंबर तुम्हाला मिळालेले असेल, किंवा ज्यांना मिळाले नसेल त्यांच्यासाठी सुद्धा आपण ग्रुपवरती टाकलेले आहे, त्या ग्रुपवरती टाकलेले आहे PDF. त्या PDF मधून तुम्ही तुमचा रोल नंबर पाहायचा, एका कागदावरती लिहून ठेवायचा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस ते पाहावं लागणार नाही, रोल नंबर विसरणार नाही तुम्ही, आणि तो रोल नंबर तुम्हाला प्रत्येक वेळेस तुमचा जो पेपर आहे त्या पेपरमध्ये तुम्हाला टाकावं लागेल. आता पुढची महत्वाची गोष्ट की तुम्हाला पेपर हे कुठेही, ओके, तुम्हाला व्हॉट्सअप वरती येणार आहे, पण व्हॉट्सअप वरती कुठे येणार आहे, तर तुमच्या इंडिव्हिज्युअल व्हॉट्सअप वरती कोणालाही येणार नाही आहे. तुम्हाला ते पेपर BA पार्ट 1 चे जे पेपर आहे, BA पार्ट 1 चे सेमिस्टर फर्स्ट, सेमिस्टर 1 याचे जे पेपर आहे ते BA भाग 1 चा जो मराठीचा ग्रुप आहे 2021-22 चा, याच्यावरतीच तुम्हाला BA पार्ट 1 चे पेपर येणार. पहा, BA पार्ट 1 चे जे पेपर आहे ते BA भाग 1 मराठी 21-22 हा जो तुमचा ग्रुप आहे, आपण लागल्यास तर त्या ग्रुपचं नाव थोडंसं चेंज करू शकतो, पण मला असं वाटत नाही की ग्रुपचं नाव चेंज करायची काही गरज आहे. फक्त BA भाग 1 एक्झाम एवढं आहे, त्याच्यात आपण ऍड करू शकतो BA भाग 1 एक्झाम 21-22 एवढं ऍड करू शकतो. पण मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण आता सध्या त्या नावाने त्या ग्रुप सोबत फॅमिलियर आहे, तर नाव बदलायची काही गरज नाही आहे. पण असं वाटत असेल तर आपण ते चेंज करू शकतो. आता BA पार्ट 1 चे जे पेपर आहे, म्हणजे मग तो कंपल्सरी इंग्लिशचा असो, मराठी असो, किंवा तुमचा सोशोलॉजी असो, पॉलिटिकल असो, जिओग्राफी असो, होम इकॉनॉमिक्स असो, या सगळ्याच्या सगळ्या याची लिंक ही तुम्हाला BA पार्ट 1 चा जो ग्रुप आहे, म्हणजे BA पार्ट 1 साठीच बोलतोय मी फक्त सध्या, त्याचा जो ग्रुप आहे त्या ग्रुप वरतीच येईल. तुमचा पेपरची वेळ जी आहे, तुमच्या पेपरची वेळ BA पार्ट 1 ची जी वेळ आहे ती 10 ते 11 आहे. 10 ते 11 वाजताचा तुमचा पेपर आहे, तर तुम्हाला 10 वाजता ती लिंक येणार नाही, त्याच्या 5 मिनिट आधी येईल, म्हणजे 9:55 ला ती लिंक येईल. 9:55 ला तुम्हाला ती लिंक आल्यानंतर तुम्हाला ती ओपन करायची आहे आणि तुम्हाला तुमचा पेपर हा सॉल्व करायचा आहे. तो तुम्हाला पेपर 10 ते 11चा पेपर आहे, म्हणजे 11 वाजेपर्यंत तो तुम्हाला सॉल्व करायचा आहे आणि 11 वाजेपर्यंत तुम्हाला तो सबमिट करायचा आहे. 11 वाजून 5 मिनिटांनी त्याची जे रिस्पॉन्सेस आहे ते घेणं बंद होऊन जाईल. त्याच्यामुळे
एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचा जो पेपर आहे हा 11:05 पर्यंतच फक्त तुम्हाला ती लिंक ओपन राहील, त्याच्यानंतर ती लिंक ओपन राहणार नाही. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला 11:05 पर्यंत तुमचा पेपर हा सबमिट झालाच पाहिजे, हा लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये बॅटरी, नेट आणि कनेक्टिव्हिटी हे व्यवस्थित चेक करा आणि त्या वेळेमध्ये त्याच ठिकाणी जायचं आणि तो पेपर द्यायचा. जर का तुम्ही अशा ठिकाणी राहत असाल की जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही, तर अशा वेळेस तुमच्या मैत्रीण किंवा तुमचे भाऊ बहीण किंवा तुमचे नातेवाईक ज्या गावामध्ये राहतात त्यांच्याकडे जर का तुम्हाला चांगल्या पद्धतीने इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळत असेल तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा तो पेपर देऊ शकता. ही गोष्ट लक्षात आली सगळ्यांच्या? हो सर. त्याच्यानंतर बीए सेकंड इयरचे जे पेपर आहे, बीए सेकंड इयर थर्ड सेमचे जे पेपर आहे, हे सगळेच्या सगळे पेपर हे बीए सेकंड इयरचा जो ग्रुप आहे, बीए 2 मराठी 2021-22 याच्यावरतीच येईल. मग तो मराठी असो, हिंदी असो, इंग्लिश असो, उर्दू असो, सोशॉलॉजी असो, जे तुमचे आहे तेच त्याच्यामध्ये येईल. आता तुम्हाला सगळेच्या सगळे पेपर सॉल्व करायचे आहे का? तर नाही. सगळ्या लिंक त्याच्यावरती येणार, पण ज्या मुलींचा सोशॉलॉजी नाही किंवा ज्या मुलींचा होम इकॉनॉमिक्स नाही किंवा ज्या मुलींचा जिओग्राफी नाही किंवा पॉलिटिकल सायन्स हा पेपर नाही, त्या मुलींनी ती लिंक ओपन केली नाही आणि पेपर दिला नाही तरी चालेल, जर का पेपर नसेल तर. पण तुमचा पेपर असेल तर तुम्हाला ती लिंक ओपन करावं लागणार आहे आणि ते तो पेपर सॉल्व करून सबमिट करावं लागणार आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला तुमच्या वेळेमध्ये तो पेपर सॉल्व करायचा आहे. आपला टाइम टेबल समोर ठेवायचा आणि त्या टाइम टेबल नुसार आपली लिंक आहे का पाहायचं आणि लिंक असणारच त्या लिंक वरती क्लिक करायचं आणि पेपर द्यायचा. तसंच बीए फायनलचा जो ग्रुप आहे, म्हणजे बीए भाग 3 मराठी 21-22 हा जो तुमचा ग्रुप आहे, या ग्रुप वरतीच सगळे पेपर जे आहे, म्हणजे पेपरची जी लिंक आहे ती लिंक येईल. मग पेपर मराठी, इंग्लिश, ELT, त्याच्यानंतर अजून होम इकॉनॉमिक्स, जॉग्राफी जो कोणता असेल ते सगळेच्या सगळे पेपर फक्त त्याच याच्यावरती येणार, त्या ग्रुपवरती येणार. आणि त्या ग्रुपवरती आल्यानंतर परत तुमचा जो वेळ आहे, तुमचा जो टाइम आहे, म्हणजे मग तो 2 ते 3 असेल तर 2च्या आधी येईल, 2च्या 5 आधी, म्हणजे 1:55 तुम्हाला लिंक मिळेल. आणि तो 2 ते 3 आहे तर 3:05 ती लिंक बंद होईल. त्याच्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आपला जो पिरियड आहे, आपला जो वेळ आहे, आपला जो ड्युरेशन आहे, त्या ड्युरेशन मध्ये आपल्याला पेपर सॉल्व करायचा आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट कटाक्षाने लक्षात राहू द्या, व्यवस्थित पाळा. आणि आपला जो टाइम टेबल आहे हा एक टाइम टेबल, रफ टाइम टेबल एका कागदावरती लिहून ठेवा किंवा मग बेस्ट वे तुम्ही कॅलेंडर वरती लिहून ठेवा, म्हणजे रोज तुम्ही त्या कॅलेंडर वरती दिवस पाहू शकता, वेळ पाहू शकता आणि आपला कोणता पेपर आहे हे पण तुम्हाला समजतं. म्हणजे तुम्हाला काही कोणता तिथे प्रॉब्लेम येणार नाही. आता हे बीए फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि फायनल या तिन्ही विद्यार्थ्यांबद्दल, म्हणजे तुमचे जे पेपर आहे
हे पेपर कुठे येणार आहे, कसे येणार आहे, हे समजलंय सगळ्यांना, सगळ्या विद्यार्थ्यांना? हो सर. याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे? खास करून BA फर्स्ट इयरच्या विद्यार्थीनी, BA फर्स्ट इयरच्या विद्यार्थीनी तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का याच्यात? नाही सर. नाही सर. आणि एक लक्षात घ्या की पेपर जो आहे तो एकदम सोपा आहे. आता BA फर्स्ट इयरच्या ज्या विद्यार्थिनी आहे, तुमचा खूप मुलींचा इंग्लिश लिटरेचर हा पेपर नसेल, पण इंग्लिश लिटरेचर पेपर ज्या ज्या मुलींचा असेल त्यांना सुद्धा लिंक कुठे मिळणार आहे? तर त्यांना सुद्धा लिंक ही BA फर्स्ट इयरचा जो मराठी ग्रुप आहे, मराठी 2021-22चा, त्याच ग्रुपवरती मिळणार. आता संबंधित प्राध्यापक जे आहे, म्हणजे त्या त्या विषयाचे जे प्राध्यापक आहे, त्यांनी त्यांचा जो काही ग्रुप केला असेल त्या ग्रुपवरती सुद्धा ते टाकेल. म्हणजे असं समजा की 10 ते 11 जर का पेपर असेल इंग्लिश लिटरेचरचा, तर त्याची लिंक 9:55 ही BA फर्स्ट इयरचा मराठीचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती तर येईलच, पण आपला जो इंग्लिश लिटरेचरचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती सुद्धा येईल. लक्षात आलं का? तसंच सोशॉलॉजीचा ग्रुप असेल तर त्याच्यावरती पण येईल. म्हणजे ते संबंधित जे प्राध्यापक आहे, ते संबंधित विषय शिक्षक तुम्हाला तुमच्या त्या ग्रुपवरती पाठवणार. आता तुम्ही हे कोणत्याही ग्रुपमधून त्या लिंकवरती जरी क्लिक केलं, मग ती मराठीच्या ग्रुपमधून करा किंवा तुमच्या सोशॉलॉजीच्या ग्रुपमधून करा किंवा तुमचा जो ग्रुप असेल त्या ग्रुपमधून त्या दिवशीच्या याच्यावरती जर का तुम्ही त्या वेळेमध्ये केलं तर तुमचा पेपर इझिली सबमिट होतो. आता एक प्रश्न जो तुमच्याकडून यायला पाहिजे होता असं मला वाटतं की बस सर आम्ही पेपर सॉल्व केला आणि पेपर सॉल्व केल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आमचे सगळेच्या सगळे प्रश्न चुकीचे आहे आणि आम्हाला सगळेच्या सगळे रिस्पॉन्स हे क्लिअर करायचे आहे बा एका मिनिटात. तर ते होतात का? तर ते होतात. लक्षात घ्या, एका मिनिटात तिथे जर का तुम्ही सगळ्यात शेवटी बटन असते क्लिअर रिस्पॉन्सेस, त्याच्यावरती जर का बटन दाबलं तर सगळेच्या सगळे रिस्पॉन्सेस तुमचे क्लिअर होतात. म्हणजे जर का तुम्हाला असं वाटलं की बा एखाद्या वेळेस आपला उत्तर चुकलं आहे, बा सगळेच उत्तर चुकले आहे, परत सोडवायचं आहे, तर पण जर का एकच ऑप्शन जर का तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही ते मल्टिपल वेळेस, 1-2 किती वेळेस करू शकता. हा, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला उत्तर जे आहे म्हणजे ऑप्शन जे आहे हे एकच चूज करायचं आहे. तुम्ही एकापेक्षा जास्त जर का चूज केलं तर ते घेतल्या जाणार नाही, पहिली गोष्ट. आणि ते जर का घेतल्या गेलंही एखाद्या वेळेस तरी असे प्रश्न हे त्या फॉर्म मधून, म्हणजे असे उत्तर जे असतात ते त्या फॉर्म मधून बाहेर फेकल्या जातात. लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला एका प्रश्नाला एकच उत्तर हे टिक करायचं आहे. एका प्रश्नाला 2 किंवा 3 किंवा 4 असे नाही करायचे. म्हणजे एखादा प्रश्न असेल, तुम्हाला असं वाटलं की बा आपण याचे 4ही उत्तर, आपल्याला उत्तर माहित नाही, 4ही आपण त्याच्यावरती टिक करून देऊ, त्याच्यापैकी एक तर येईल, तर असं होतच नाही. पण एखाद्या वेळेस जर का तुमच्याच्याने झालंही आणि तुम्ही ते सबमिट केलंही तर तो कॉम्प्युटरमध्ये तो असा जो प्रश्न असतो किंवा असे जे उत्तर असतात ते सरळ सरळ सॉर्ट आउट होतात, ते बाजूला फेकल्या जातात आणि त्याचे मार्क सुद्धा धरल्या जात नाही. म्हणजे 40 प्रश्न असेल तर तुम्हाला 39 पैकीच मार्क मिळेल. त्याच्यामुळे शक्यतोवर करून अशी गोष्ट करायची नाही. एकच ऑप्शन निवडायचं आणि पुढच्या प्रश्नावरती जायचं आणि असे प्रश्न करत तो पेपर जो आहे तो सबमिट करायचा. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला हे इझिली होते, असं काही खूप मोठी गोष्ट नाही आहे किंवा खूप कठीण गोष्ट नाही आहे ऑनलाईन पेपर देणं. फक्त मी परत अजून एक वेळा हीच गोष्ट रिपीट करतो की ज्या विद्यार्थीनी आज इथे जॉईन झालेल्या नाही आहे काही कारणाने, तुम्हाला माहित असेल तुमच्या मैत्रिणी, तुम्हाला समजतात की बा ही मैत्रीण आपली दिसत नाहीये, रेग्युलर क्लासमध्ये असते पण ही आज आलेली नाहीये किंवा आज दिसत नाहीये इथे,
तर त्या मुलीला तुम्ही आपल्या मैत्रिणीला तुम्ही हे सांगायचं की ही अशी अशी मीटिंग झालेली आहे, त्याच्यामध्ये सरांनी असं असं सांगितलंय, आपले पेपर कुठे येणार आहे, कोणत्या ग्रुपवरती येणार आहे, त्याच्यानंतर किती वेळापर्यंत आपण सबमिट करू शकतो. असं जर का झालं की तुमचा पेपरच सबमिट झाला नाही आणि जसा 10 ते 11चा पेपर आहे आणि तुम्ही 11:15 11:30 पर्यंत तुम्ही सबमिटच केला नाही, तर तुमची लिंक ती बंद होईल आणि नंतर तुम्हाला तो सबमिट करता येत नाही. कारण की तुम्ही जेव्हा सबमिट करता तेव्हा त्याचा टाइम लिहून येत असतो की इतक्या वाजता या मुलांनी सबमिट केला. त्याच्यामुळे आम्ही त्या पद्धतीमध्येच आम्हाला ते दाखवू आपण आम्ही सगळे की 10 ते 11चा पेपर आहे, तर तो 11 वाजेपर्यंत जास्तीत जास्त 5 मिनिट आपण त्या मुलासाठी कन्सिडर करू शकतो की 5 मिनिट आपण हे केलं त्या मुलांना थोडासा वेळ लागला वगैरे म्हणून. तर आणि साहजिक होऊ शकतं, असं काही नाही आहे. ऍट अ टाइम तुम्ही सबमिट वरती बटन क्लिक केलं की तुम्ही तो 11 वाजता तुमचा तो पेपर इझिली सबमिट होतो. त्याच्यामुळे 11:05 पर्यंतची वाटच पाहिजे नाही, 11लाच आपला पेपर सबमिट करायचा. त्याच्यानंतर पुढचं महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या तुमच्या मैत्रिणी ज्या आज आल्या नाही आणि ज्यांच्या जवळ डिव्हाइसेस नाहीये, मोबाईल डिव्हाइस नाहीये, त्यांना तुम्ही हा मेसेज कन्वे करा की कशा पद्धतीने पेपर होणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे की त्यांना तुम्ही जर का तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा त्यांच्या नातेवाईकांमध्ये किंवा शेजारी पाजारी कोणाच्या जवळ जर का मोबाईल असेल आणि त्यांच्याजवळ व्हॉट्सअप असेल आणि ते देऊ इच्छित असेल, तर त्यांचा नंबर हा तुम्हाला महाविद्यालयाला कळवायचा आहे. त्या मुलीचं नाव, तो नंबर हा तुम्हाला महाविद्यालयाला कळवायचा आहे आणि तुम्हाला मराठीच्या ज्या मॅडम आहे, वाडेकर मॅडम, त्यांना सुद्धा कळवायचं आहे, जेणेकरून त्या ग्रुपमध्ये तो नंबर इझिली ऍड होईल आणि त्यांना परीक्षा सहजपणे देता येईल. मला असं वाटतं की आता जवळपास सगळ्या गोष्टी ज्या मला सांगायच्या होत्या, मुख्य म्हणजे BA फर्स्ट इयर साठी, कारण की तुमचा हा पहिला हे आहे, पहिला अटेम्प्ट आहे की तुम्ही पहिल्यांदा ऑनलाईन पेपर देणार आहे विद्यापीठाची. त्याच्यामुळे कशा पद्धतीची परीक्षा राहणार आहे ही एक थोडीशी जिज्ञासा असते, थोडस एक कुतूहल असते आणि थोडीशी भीती पण असते मनात. तर मला असं वाटतं की तुमची ही जी भीती आहे की पेपर हा कसा होणार आहे, आपल्याला मिळणार का की नाही मिळणार, कुठे मिळणार, काय मिळणार, या सर्व गोष्टीचे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला याच्यात मिळाले असेल असं मी आशा करतो. आणि या व्यतिरिक्तही जर का तुमच्या मनात जर का कोणत्याही प्रकारच्या शंका असेल, कोणत्याही प्रकारचे डाऊट्स असेल, तर तुम्ही ते मला विचारू शकता. BA फर्स्ट इयर च्या विद्यार्थिनी, तुमच्या काही शंका असेल तर त्या तुम्ही विचारू शकता. BA सेकंड इयर, No, I have one question for you. ओके, बोला ठाकरे. पेपर जो आहे तो फक्त 40 मार्क्सचा राहणार आहे, तर त्यात ऑब्जेक्ट म्हणजे ऑप्शन्स नाही राहणार का? जसे मागल्या वर्षी 30 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते आणि 40 दिले होते. पहा, पेपर हा 40 मार्काचा नाही, पेपर मध्ये 40 प्रश्न आहे, लक्षात घ्या. पेपर मध्ये 40 प्रश्न राहणार आहे, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहे, म्हणजे तुमचा जो पेपर आहे तो 80 मार्काचा राहणार आहे. नंबर 1. नंबर 2, प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन राहणार आहे आणि त्याच्यापैकी जो करेक्ट ऑप्शन आहे
त्या करेक्ट ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता मागच्या वेळेस मी मुद्दामून तो विषय पहिल्यांदा घेतला होता, कदाचित तेव्हा तुम्ही जॉईन झालेले नसाल, किंवा मागच्या वेळेस आणि या वेळेस जो फरक आहे तो फरक हा आहे की एक तर मागच्या वेळेस ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारच्या परीक्षा होत्या, पण या वेळेस फक्त ऑनलाईन स्वरूपाचीच परीक्षा राहणार आहे. आणि नंबर 2, मागच्या वेळेस तुम्हाला 40 पैकी कोणतेही 30 प्रश्न सोडवायचे होते, पण या वेळेस तुम्हाला 40च्या 40 प्रश्न सोडवायचे आहे. 30 प्रश्न सोडवायचे नाही, तुम्हाला 40च्या 40 पूर्णच्या पूर्ण प्रश्न सोडवायचे आहे. तशा पद्धतीची इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला त्या गुगल फॉर्म वरती सुद्धा राहणार आहे. आणि मी तुम्हाला आता सुद्धा ते सांगतो आहे की तुम्हाला सर्वच्या सर्व प्रश्न सोडवायचे आहे. कोणतेही 30 किंवा कोणतेही 10 असं नाही, 40ही प्रश्न सोडवायचे आहे. आणि त्या 40 प्रश्नापैकी तुम्हाला जितके प्रश्न तुमचे बरोबर असेल त्या प्रमाणातच तुम्हाला मार्क मिळणार आहे. म्हणजे असं नाही की बा 40 पैकी 30 आहे तरी पण आपले पूर्णच्या पूर्ण बरोबर आहे बा, तर असं होणार नाही. तुम्हाला 40च्या 40 सर्वच्या सर्व प्रश्न सोडवायचे आहे. ठाकरे, यस सर. समजलं का हे? हो हो. अजून कोणाला काही प्रॉब्लेम किंवा कोणाच्या मनात काही शंका? हा, बोला मेश्राम. सर, तुम्ही जे आता सांगितलं तो रूल फॉर्म फर्स्ट इयरला लागू होणार का? नाही, हे जे आहे हे BA फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि फायनल तिन्हीसाठी आहे. म्हणजे फर्स्ट इयर साठी सुद्धा 40 मार्क 40च प्रश्न राहणार आहे. प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काचा राहणार आहे आणि सर्वच्या सर्व प्रश्न सोडवायचे आहे आणि सर्वच्या सर्व पेपर हे ऑनलाईनच राहणार आहे. ऑफलाईन एकही पेपर राहणार नाही. म्हणजे सर्वच्या सर्व प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. 40 प्रश्न आहे, 40च्या 40 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. मेश्राम, समजलं का हे? 40 प्रश्न, 40च्या 40 प्रश्न सोडवायचे आहे. 40ही प्रश्न तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सारखेच राहणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे. तुम्हाला टाईप करायचं काम फक्त तुमचं नाव, रोल नंबर, क्लास, सेमिस्टर, डेट एवढंच पडणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फक्त टिक मार्क करायचं आहे. प्रत्येक प्रश्न हा केअरफुली वाचायचा, कारण की काही प्रश्न हे ट्रिकी प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न हा केअरफुली वाचायचा आणि त्याच्यामध्ये जे 4 ऑप्शन आहे या 4 ऑप्शन पैकी करेक्ट ऑप्शन वरती तुम्ही क्लिक करायचं. आता थोडंसं तुम्हाला एक टाइम मॅनेजमेंट बद्दल सांगतो आहे अगदी थोडक्यामध्ये, की एका तासामध्ये 60 मिनिट आहे आणि तुम्हाला 40 प्रश्न सोडवायचे आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1 पॉइंट म्हणजे 1 मिनिट आणि साधारणतः 20 सेकंद वगैरे एवढा वेळ तुम्हाला एका प्रश्नासाठी मिळतो आहे. या एका प्रश्नामध्ये म्हणजे एका मिनिटामध्ये तुम्हाला तो प्रश्न वाचायचा आहे आणि वाचल्यानंतर तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये काही कोणाला प्रॉब्लेम? आता हे जे मी सांगितलं की एका मिनिटामध्ये तुम्हाला प्रश्न वाचायचा आहे, म्हणजे असं काही एकदम हार्ड अँड फास्ट नसतं की तुमचा तो 1 मिनिटात झालाच पाहिजे बा. आता एखादा प्रश्न तुम्हाला समजायला थोडासा वेळ लागू शकतो, त्याच्यामुळे होऊ शकतं की बा तो प्रश्न वाचायला तुम्हाला एखाद्या वेळेस वेळ लागेल. पण एखादा प्रश्न खूप इझी असू शकतो आणि जो प्रश्न इझी असेल तो तुमचा फास्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे हे जे आहे जे मी तुम्हाला सांगितलं हे होऊ शकते की तुम्हाला त्याच्या कमी वेळामध्येच ते सॉल्व पण होईल. अजून कोणाला काही प्रॉब्लेम?
अजून कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? BA फर्स्ट इयर, BA सेकंड इयर, BA फायनल, कोणाला काही प्रॉब्लेम आहे? नाही सर. ओके. राऊत सर, मुलांसोबत थोडासा संवाद साधता का? हा सर. हा. मी राऊत सरांना अशी विनंती करतो की आता त्यांनी विद्यार्थ्यांसोबत थोडा संवाद साधावा. बरं बरं, ठीक. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि एवढी छानशी माहिती काशीकर सरांनी तुम्हाला दिली त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो की तुमच्या जवळपास सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दिलीत. आणि त्याच्यानंतरही कोणाचे जरी डाऊट असेल, परीक्षेचं स्वरूप कसं राहील, प्रश्नपत्रिका कशी राहील, तुमच्यापर्यंत कशी पोहोचेल, त्याचं मार्किंग कसं होईल, त्याच्यात निगेटिव्ह मार्किंग नाही,